दत्त जयंतीनिमित्त आपल्या इथे स्वामी समर्थ यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा या ठिकाणी संपन्न झाला। या ठिकाणी स्वामींचं जे अधिष्ठान होतं, गेली 10 वर्षे या ठिकाणी अधिष्ठान होतं, परंतु अनेक स्वामी भक्तांची इच्छा होती की या ठिकाणी स्वामींची मूर्ती असावी। त्यामुळे ट्रस्टच्या वतीने निर्णय घेऊन या ठिकाणी स्वामींच्या मूर्तीची आज प्राणप्रतिष्ठापना केली आणि त्या ठिकाणी उत्स्फूर्त असा या ठिकाणी प्रतिसाद भक्तांचा पाहायला मिळतो। स्वामींच्या मूर्तीमधला जो भाव आहे, त्यामुळे इथले सर्व भक्त जे आहेत ते भारावून गेलेले आहेत आणि सकाळपासून या ठिकाणी प्राणप्रतिष्ठापना असेल, त्यानंतर भजन असेल, होम असेल, हवन असेल, महाप्रसाद असेल, महाआरती असेल, असे विविध कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहेत आणि खऱ्या अर्थानं दत्त जयंतीच्या या ठिकाणी नागरिकांना शुभेच्छा देताना अशा प्रकारे त्यांच्या भक्तीला या ठिकाणी त्या भक्तीला एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम धर्मवीर संभाजीराजे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शनेश्वर मंदिर या ठिकाणी होत आहे। याचा ट्रस्टीचे विश्वस्त म्हणून आम्हाला निश्चितच आनंद होत आहे। या ठिकाणी स्वामी जयंतीच्या स्वामींच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने दत्त जयंतीचा उत्सव आणि त्यासाठी नागरिकांनी केलेली गर्दी, महिला भगिनी असेल आणि महाआरतीमध्ये उपस्थित प्रत्येक भक्ताला या ठिकाणी देवाच्या दारात कुणी लहान मोठा छोटा असा नसतो, त्यामुळे प्रत्येकाला या ठिकाणी आरतीचा मान देण्याचं भाग्यसुद्धा ट्रस्टीच्या नशिबी लाभलं। त्यामुळे आम्ही सर्व भाविक भक्तांचं सुद्धा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की शांततेच्या वातावरणामध्ये ते याच्यामध्ये सहभागी झाले। अजूनही या ठिकाणी महाप्रसाद सुरू आहे, भक्तीचा ओघ सुरू आहे। त्यामुळे रात्रभर आज या ठिकाणी दत्त जयंतीच्या उत्सवानिमित्त भाविकांनी जी गर्दी केली भाविक दर्शनासाठी, त्या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा दत्त जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। दत्त जयंतीनिमित्त मी प्रभागातील सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देते आणि दत्ताच्या चरणी एकच प्रार्थना करते की प्रभागातील सर्व नागरिकांचं आरोग्य चांगलं राहावं। आणि आज याच निमित्ताने आपल्या सिवूड सेक्टर 46 शनी मंदिर या ठिकाणी स्वामींची अतिशय सुंदर अशी मूर्तीची स्थापना झाली आणि सकाळपासून आत्ता संध्याकाळपर्यंत आपल्या विभागातील व आजूबाजूचे सुद्धा खूप सारे स्वामी भक्त आज या ठिकाणी येऊन दर्शनाचा लाभ घेतला। पुन्हा एकदा मी सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते।